आणि सर आतापर्यंत जे निवडून आले त्यांच्याकडे खरोखर म्हणजे सांगण्यासारखं विजनच नव्हतं. जो हा रस्ता साणे चौक ते शिवरकर चौक जो आम्ही 1,500 लोकांच्या सहाय्याने पत्र दिल्या माग पालिकेला जवळपास आम्ही याचा पाठपुरावा 2 वर्षापासून सतत करत आहे. हा रस्ता 30 मीटरचा आहे, पण माजी नगरसेवकांनी काय केलं, तिथं पत्राचे शेड मारले, जो नाल्यावर त्यांनी स्लॅब टाकू दुकानं उभी केली. आणि विशेष म्हणजे प्राधिकरणनी यांना 12.5% परताव दिलेला आहे. आज साणे चौकाची जर परिस्थिती बघितली, तुम्ही वाघू साणे चौकाची परिस्थिती बघितली किंवा इथून साणे चौक ते चिखली हा रस्ता बघितला तर तुमच्या लक्षात येईल का संध्याकाळी आम्हाला इथून फक्त चिखलीमध्ये जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतं. अशी बिकट परिस्थिती आहे. आणि मूलभूत सुविधाबद्दल जर बोलायचं झालं सर, आता भरपूर लोकांनी सांगितलं, तर आम्हाला असं वाटतं का एखाद्या ग्रामपंचायतमध्ये खेड्यायोगात आम्ही राहतो. ही परिस्थिती आहे. म्हणजे मेट्रो सिटीमध्ये राहूनही असं वाटत नाही आम्हाला का आम्ही मेट्रो सिटीचा एवढा कर भरतोय. परंतु यांच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. अजून नवीन आता काही आमच्याकडे चेहरे येतात, त्यांच्याकडे विजन कोणाकडेच नाही, फक्त पैसा देणे लोकांना वोट मागणे. कारण या प्रभागाला मागे एक अनुभव आलेला आहे की पैशाने लोक विकले जातात. कारण इथं सर्वसाधारण वर्गातले लोक आहे, एमआयडीसीत काम करणारे लोक आहेत सर. जमतमची परिस्थिती अजूनही 10-12 हजारात काम करणारा इथं आमचा कामगार आहे. त्यांना माहित आहे एकदा हा 5 वर्षातून निघून गेला का हा परत आपल्याकडे येत नाही. म्हणून याचाच गैरफायदा इथल्या लोकांनी घेऊन आपले गरगंज संपत्ती जमवणे आणि या लोकांना विकत घेणे म्हणजे कमर्शियल माइंडने लावलंय. आता काही लोक कशी आहे, इथली व्यावसायिक आहे, फक्त निवडणुकीपुरतं वर्षभर 6 महिने मार्केटमध्ये यायचं, पडल्यानंतर परत आपलं कमर्शियल व्यवसाय करायचा. म्हणजे राजकीय सामाजिक धोरण जे आपण म्हणतो की 80% राजकारण असलं पाहिजे, समाजकारण असलं पाहिजे, 20% राजकारण असलं पाहिजे. जसा आता आमच्या इथं स्वर्गीय दत्ता काका साने यांचा काही अजेंडा होता, तसा इथं कोणाचाच अजेंडा नाही आहे. पहिले सासरा निवडून दिला, नंतर सून निवडून दिली, परत आता सासऱ्याला निवडून द्यायचं. का द्यायचं? आपणच गरगंज झालं पाहिजे. आणि इथली बीजेपीची परिस्थिती अशी आहे सर, फक्त गांजराची शेती करणे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. इथला खास म्हणजे आमदाराचंही आमच्याकडे लक्ष नाही आहे. आमच्याकडे कोणतीच सुख सुविधा परिपूर्ण नाहीये सर. रस्ते नाही, ड्रेनेज नाही. आणि आमच्या इथली माय भगिनी अजिबात स्वतंत्रता नाही तिला. जे म्हणतात आम्ही 50% आरक्षण महिलांसाठी आहे, पण इथं दिवसाजवळ आमच्या इथं कोयते निघतात, मुलींवर अत्याचार होतात. मागे आमदार म्हणले होते की महाराष्ट्रात असं कुठं झालं तर आपण त्याला ओढून काढू. आमच्या इथं निगडीमध्ये मागे एक बलात्कार झाला, 6-7 जवळपास वर्ष झालं सर त्याला. मग ते निगडीचा मध्ये जे झालेलं प्रकरण होतं ते काय पाकिस्तानमध्ये होतं का? माझा आवाज होऊन एक सुजाण नागरिक म्हणून बोलतो आणि मी या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना जागृत करतोय की तुम्ही सुजाण व्हा आणि या लोकांच्या कोणत्याही वाईट गोष्टीकडे बळी न पडता आपण काय केलं पाहिजे, लोकशाहीत आपला अधिकार काय, एक मतदान आपलं काय करू शकते. कारण कसं आहे सर, जिंकून येण्यासाठी खूप मतं लागतात, मांडण्यासाठी मतं लागत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे, कोणाच्याही कोण्या आवीज भाषेला बळी न पडता लोकशाहीने जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला आहे तो जुमानून खरं ते नेतृत्व काय आहे हे काळाची गरज आहे. आणि मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की जो सुजाण नागरिक कशाला म्हणतो, ज्याच्याकडे काहीतरी विजन आहे, ज्याचं काही एज्युकेशन झालंय, ज्याला काही कळतच नाही आपला तो पालिकेत जाऊन काय प्रश्न मांडणार आहे, त्याला कळलं पाहिजे विभागाचं काय आहे. नाहीतर नगरसेवक तुमच्या घरचा आणि बाकी फॅमिलीच तुम्ही त्याचा